महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त गौतम चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। कर्माचं श्रेष्ठत्व सांगणारे आणि वीरशैव धर्माचं पुनरुज्जीवन करणारी थोर विभूती म्हणून विश्वविख्यात झालेले संत बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त गौतम चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा उद्योजक सुधीर खरटमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी बोलताना सुधीर खरटमल म्हणाले की जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी मंगळवेढा इथं तब्बल 31 वर्षे वास्तव्य केलं होतं। बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली आणि धर्मप्रसारासाठी श्रवणबेळगोळ, बसवकल्याण या कर्नाटकातील प्रदेशात गेले होते। लिंगायत समाज बसवेश्वरांना शिववाहन नंदीचा अवतार मानतात। बसव, बसवण्णा, बसवराय अशा नावांनी ते प्रसिद्ध होते। भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी योगपुरुष म्हणून संत बसवेश्वर यांच्याकडे पाहिलं जातं। या प्रसंगी सुरेश कुंभार, विठ्ठल भन्मारे, सूर्यकांत शेरखाने, प्राध्यापक राहुल बोळकोटे, सुनील इंगळे, पुरुषोत्तम श्रीगादी, बळीराम एडके, रामप्रसाद शागालोलू, ज्ञानेश्वर सोनवणे, द्वारकादास तावनिया, सोपान थोरात आणि शक्ती कटकधोंड आदी उपस्थित होते।